नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. खरं पाहिलं तर भीमाईला 13 मुलं झालेली होती आणि 14 मूल जन्माला येत आहे. याचं विशेषण याच्यामुळे झालं की रामजी बाबा मरोडा छावणीमध्ये काम करतायत आणि हा महापुरुष या भूतलावर जन्माला येतोय याची खबर, याची जाणीव एका साधू पुरुषाला झालेली आहे. आणि तो साधू पुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर रामजी बाबाचे जे भाऊ आहेत आनंदराव यांनी कबीर पंथाचा स्वीकार केलेला होता आणि ते कबीर पंथाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून फिरताना त्यांना कळलं की रामजी हा मौला आहे आणि त्यांनी सांख्यातिक ज्ञानाने ओळखलं. त्यांच्या अंतर्मनाला पहिलं दर्शन झालं की या सतपाल कुळामध्ये एक महापुरुष जन्माला येणार आहे आणि ही खबर मला रामजीला द्यावी लागेल. दंतकथा नाही, चमत्कार नाही, ही जाणीव झाली त्यांना की या ठिकाणी सांगावं लागेल की तुझ्या पोटी जन्माला येणारा कोण येणार आहे? महापुरुष. आणि म्हणून ते संन्यासी मौला आले. भीमाई जुने धुण्यासाठी गेलेले आहे आणि भीमाईला पाहिल्यानंतर भीमाईचा पेहराव हा महाराष्ट्रीयन पेहराव पाहून भीमाईनी त्या साधू पुरुष तिच्या समोर उभे राहिले. भीमाईने त्यांना वंदन केलं आणि त्या साधू पुरुषाने सांगितलं, धन्य आहे माते, तुझ्या पोटी एक महापुरुष जन्माला येतोय आणि त्या महापुरुषाला हा या जगाचा इतिहास बदलवेल असा महापुरुष तुझ्या पोटी जन्माला येतोय. आशीर्वाद दिला. साधू महाराज निघून गेले. भीमाई घरी आल्या. आपल्या पतीला ही कथा सांगितली की असे असे साधू पुरुष आलेले होते आणि त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की तुझ्या गर्भामध्ये, कारण की भीमाईला दिवस गेलेले होते आणि मग तुझ्या गर्भामध्ये जो वाहतोय तो एक महापुरुष वाहतोय हे मला त्यांनी सांगितलं. रामजी बाबा धावत धावत परत आले. रामजी बाबाच्या लक्षात आलं की माझा भाऊ एक संन्यासामध्ये गेलेला आहे आणि तोच या ठिकाणी येऊन गेला म्हणून त्याच्या दर्शनासाठी धावत जातात पण त्या ठिकाणी त्याचं दर्शन होत नाही. आणि मग या गर्भाची धारणा झाल्याच्या नंतर महत्व वाढलं की माझ्या उदरामध्ये एक महापुरुष जन्माला येतोय, जगाचा इतिहास घडवणारा जन्माला येतोय. हा आनंद रमाईला आहे ना रामजी बाबाला आहे. आणि तद्वत त्याप्रमाणे दिवस पूर्ण झाल्यानंतर 14 एप्रिल 1891 या महापुरुषाची पावलं या भूमीला लागली. त्या महापुरुषाचा जन्म या महूच्या छावणीमध्ये झाला. 14 एप्रिल 1891 रामजी बाबांच्या भावना वाढलेल्या आहेत. लष्करामध्ये कामाला आहेत. 1891 ते 93 सालापर्यंत रामजी बाबांची नोकरी होती आणि नोकरी सुटल्यानंतर रामजी बाबांना आपलं कुटुंब मुलाबाळांसह, रामजी बाबांची बहीण आहे मीरा, कुबडी होती ती, असा मोठा प्रपंच रामजी बाबा घेऊन आपल्या मूळच्या गावाला म्हणजे दापोलीला अंबाडेला गेले. पण तिथं काही मुलांचं शिक्षण वगैरे होणार नाही आणि म्हणून रामजी बाबांना साताऱ्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये नोकरी मिळाली आणि रामजी बाबांनी आपलं कुटुंब साताऱ्याला हलवलं. खरं म्हणजे या महापुरुषाच्या जीवनाला जी कलाटणी मिळालेला जिल्हा आहे तो जिल्हा आहे सातारा जिल्हा. परिवर्तन जे घडलं
ते परिवर्तन केवळ आणि केवळ सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. महूमध्ये काही वेगळ्या प्रकार 2-3 वर्षामध्ये झालेला नाही. आणि या भावाचा इतिहास जागृत करण्यासाठी, हा महापुरुष घडवण्यासाठी रामजी बाबांनी मनाशी संकल्प केला की माझी मुलं आता शिक्षण घेतलं पाहिजे, याला शिक्षण मिळालं पाहिजे. खरं म्हणजे क्रांतिवीर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढलेल्या होत्या, तरी सुद्धा या रूढी परंपरेमुळे शूद्र लोकांनी शिक्षण घेऊ नये अशी भावना समिती होती. पण रामजी बाबांनी त्या शाळेच्या प्राध्यापक मुखाध्यापकांना भेटले आणि त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मुलांना या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. जात आडवी आली, शाळेमध्ये प्रवेश नाकारला गेला. लहान वयाचा भीमा त्या ठिकाणी पाहतोय, आकलन करतोय, अरे आम्ही सुद्धा माणसं आहोत, बाकीची मुलं शाळेमध्ये बसलेत आणि आम्हालाही बसता येत नाही. रामजी बाबांनी संदेश केला, भले तुम्ही माझ्या मुलांना 8 वर्गात नाही घेतलं तरी चालेल, पण माझी मुलं बाहेर वरांड्यावर बसून का होईना हे शिक्षण घेतील आणि त्यांना शिक्षण द्यावं. या समजुतीवर बाबासाहेबांना त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाची आदरणीय किशोर भिडे, संधी मिळाली. आदरणीय नंदकिशोर पुंडे, लहान वयामध्ये भाऊ वानखडे, आदरणीय अत्यंत हुशार होते. मनोगत व्यक्त केले. शाळेतले काही प्रसंग आणि डोळ्याची अभ्यास करण्याची पद्धती ही त्या शिक्षकांच्या नजरेखालून गेली. त्यामध्ये काही शिक्षक मिळाले, त्यामध्ये आंबेडकर नावाचे शिक्षक त्यांच्या जीवनात आले आणि त्या आंबेडकर नावाच्या शिक्षकांना पहिलं दर्शन झालंय की हा महापुरुष घडणार आहे. कारण भिवा वर्गाबाहेर जरी बसत होता तरी अभ्यासात उचल होता. भिवाच्या चेहऱ्यावर तेज होत. भिवाचं तेज हे कोणी लपवू शकत नव्हतं आणि ते त्या आंबेडकर गुरुजींच्या नजरेखालून गेलं नाही. आणि मग त्यांनी ती आपली कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांनी शाळेच्या रेकॉर्डमध्ये बुवा रामजी आंबेडकर जे नाव होतं ते बदलून त्या ठिकाणी आंबेडकर नाव केलं आणि त्या आंबेडकर गुरुजींना बुवाच्या बद्दल आदर निर्माण झाला आणि आदर निर्माण झाल्यामुळे त्याने कळत न कळत आपल्या कुळाचा उद्धार करून घेतला. शाळेमध्ये काही गोष्टी घडत गेल्या आणि भिवाच्या मनावर ते घर करत राहिले. फळाच्या डब्याचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. त्याहीपेक्षा वर्गामध्ये शिक्षकांनी विचारलं की जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे की जी डोळ्याने दिसती तुला हात लावता येत नाही. वर्गामधील विद्यार्थ्यांनी सरळ सांगितलं, चंद्र सूर्य तारे आहेत, डोळ्याने दिसतात पण त्यांना हात लावता येत नाही. वर्गातील प्रश्न उत्तरे चालूच असताना वरांड्यामध्ये आणि बाहेर बसलेला भिवा उभा राहिला आणि गुरुजींना ठणकावून सांगितलं, गुरुजी उत्तर संपलेलं नाही. आणि मग गुरुजी त्यांना विचारतात, आणखी काय उत्तर आहे? हे तर सत्य उत्तर आहे, याहीपेक्षा तुझ्याकडे काय उत्तर आहे? हो म्हणले, माझ्याकडे उत्तर आहे. आणि मग भिवा न डगवता न भिता त्या गुरुजीला म्हणतायत, तो पाण्याचा माठ माझ्या समोर दिसतोय मला, पण तो पाण्याचा माठ मला हात लावायची परवानगी नाही, नाकारतोय. कळत न कळत भिवाच्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली की जो पाण्याचा माठ दिसतो त्याला मला हात लावता येणार नाही. मला जीवन मिळालं तर ही विषमता ज्या धर्म मार्तंड संस्थेने, धर्म मांडकर व्यवस्थेने आमच्या मांड्यावर लागलेली आहे, ती व्यवस्थाच मला बदलायला पाहिजे. हा संकल्प भिवानी या साताऱ्याच्या शाळेमध्ये केलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये संकल्प करून परिपूर्ण केलेला हा भिवा एक पहिला विद्यार्थी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्या कथानी सांगणार नाही, मला फक्त बाबासाहेबांचं दर्शन कोणाकोणाला झालं त्यामध्ये हे आंबेडकर गुणी त्यामध्ये आहे.
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना रामजी बाबाची साताऱ्याची नोकरी सुटली आणि रामजी बाबांना पुन्हा मुंबईला स्थलांतरित व्हावं लागलं. मुंबईला स्थलांतरित झाल्यानंतर कुटुंब फार मोठं होतं. आनंदबाबाचं कुटुंब होतं, मीरा आत्या होती आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये त्या डबकचारीमध्ये एक कुटुंब स्थलांतरित झालं आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून एल्फिस्टन हायस्कूल मध्ये त्या ठिकाणी मुलांची नावं नोंदवली वर्ग 10वीचा निकाल लागला बोराचं शिक्षण सुरू झालं. दाभाडे या मुलीने पण घरावरली गर्दी मध्ये 96 घरामध्ये गर्दी 10 बाय 10ची खोली आणि त्याच्यामध्ये एक शेळी पण त्याच्यामध्ये होती. काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मीरा आत्या होती. अशा परिस्थितीमध्ये मुलांना अभ्यासाला जागा नाही, वेळ नाही, तरी मुलाच्या मनामध्ये होतं की मला हा बदल करावा लागेल. मला शिक्षणाला नकार दिलाय, मला वर्गाबाहेर बसवलंय, हा मला बदल करावा लागेल. आणि म्हणून भिवानी प्रेरणा निर्माण झाली आणि ती प्रेरणा निर्माण झाली. त्या प्रेरणेमुळे बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी पेटून उठले. खरं म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहासच असा आहे की बाबासाहेबांचं जे सत्ता घराणं आहे ते मुळातच धार्मिक आहे. काय आहे? धार्मिक आहे. फार नॉलेज सत्तापासून ते रामजी बाबापर्यंत हे घराणं परिपूर्ण धार्मिक आहे आणि तेही कबीरपंथी आहे. काय आहे? कबीरपंथी आहे. आणि कबीर पंथ हा परिपूर्ण कोणाच्या विचारावर आधारित आहे? बुद्धाच्या विचारावर आधारित. कोणाच्या? आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या बुद्धाच्या विचाराने प्रभावित झालेला, या कबीर पंथाच्या विचारातून प्रभावित झालेला भिवरावांनी प्रेरणा निर्माण केली आणि भिवराव जसं मिळेल त्या परिस्थितीमध्ये अभ्यास करू लागला. मुन्सिपालिटीच्या दिव्यावर खाली बसून अभ्यास करताना त्या मुंबई शहरामध्ये कृष्णाजी अरुण केळुसकर नावाची व्यक्ती होती. त्याने भिवरावाला निहाळलेलं होतं. नाव ऐकून आहे ना? कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी भिवराला निहाळलेलं होतं की हा मुलगा घरची परिस्थिती योग्य नसताना सुद्धा अभ्यासाला या ठिकाणी बाहेर येऊन बसतोय आणि नक्कीच या घडणार आहे. म्हणून केळुसकर गुरुजींनी त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याला प्रेरणा दिली, चालना दिली. 1960 सालामध्ये भिवराव मॅट्रिकची परीक्षा पास झाली. त्यावेळेला आमच्या जातीमध्ये कोणीही मॅट्रिकची परीक्षा पास झाले नव्हते. मॅट्रिकची परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा नव्हे, तर त्यावेळेला किती होती? 11वी. 11वीला मॅट्रिकची परीक्षा पास झाले. आणि त्यानंतर त्या केळुसकर गुरुजींनी भिवामधला महापुरुष ओळखला. माझ्या विषयाचं नाव आहे बाबासाहेबांचं दर्शन. मग हे दर्शन कोणाला झालं? केळुसकर गुरुजींना झालं. केळुसकर गुरुजींच्या लक्षात आलं की हा महापुरुष भरतो आहे आणि या महापुरुषाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मी करत. कारण केळुसकर गुरुजी त्यावेळेचे समाजसेवक आहेत, दानशूर आहेत, अनेक लोकांना त्यांनी मदती केलेल्या आहेत. एवढंच नाही तर केळुसकर गुरुजींनी अनेक महापुरुषांची चरित्र, अनेक देवांची चरित्र, रामायणासारख्या चरित्राला हात घातलेला आहे. आणि त्याचबरोबर केळुसकर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. आणि ती त्यांच्या लक्षात आली आणि भिवाचा सत्कार त्या मुंबई जिल्ह्याच्यामध्ये त्यांनी करून घेतला. भिवाचा सत्कार केला खरं, पण त्याला या बोधिसत्वांच्या बाबासाहेबांच्या जीवनामधला बुद्ध दिसला, बोधिसत्व दिसला. आणि मग याला काय दान द्यावं? रामायण दिलं नाही, महाभारत दिला, कुराण दिलं, तर हातामध्ये काय दिलं? बुद्ध चरित्र दिलं. यामध्ये केळुसकर गुरुजींना अभिवादन करायचं वाटतं की केळुसकर गुरुजींनी खरा हा बोधिसत्व भारतला ज्याला जे द्यायचं ते दिलं, की ज्याला दिल्यामुळं हे परिणाम आणि परिवर्तन होणार आहे. म्हणून केळुसकर गुरुजींचे चरित्र दिलं. 1960ला बाबासाहेबांनी बुद्ध चरित्राचं अध्ययन करून आपल्या जीवन कार्याला सुरुवात केलेली आहे, याची आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा डोळ्याला काहीतरी मदत पाहिजे आणि म्हणून केळुसकर गुरुजींनी बडोद्याचे सरकार सयाजीराव गायकवाड हे मोठे दानशूर व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे जाऊन की हा भिवाचा पूजेचा महापुरुष घडणार आहे, हा बोधिसत्व घडणार आहे,
तर याला काहीतरी मदत करायला बरोबर सरकार मागे पुढे पाहणार नाहीत आणि म्हणून बरोबर सरकारकडे शिफारस करण्यासाठी वेळ घेऊन ते बडोद्याला गेले. बडोद्याला गेल्यानंतर सविस्तर बुद्धींनी त्यांना समजावून सांगितलं या विद्यार्थ्याला आपल्याला मदत करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याची 25 रुपये स्कॉलरशिप त्या ठिकाणी मंजूर झाली खरं. पण ते बरोबर सरकारचे जे सैन्य गायकवाड आहे ते सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती नाही. पाचन टिकू नका, पाचन टिकू नका. कंटाळा असेल तर बाहेर जाऊ शकता, माझी अजिबात नाही. ते खेळून कसले सैन्य गायकवाड साधे व्यक्तिमत्व नाहीत. त्यांनी अनेक लोकांना दान दिलेलं आहे, अनेक महापुरुषांना दान दिलेलं आहे, अनेक लोकांना त्यांनी दान देऊन उपकृत केलेलं आहे आणि ते दान देत आहेत. पण त्यांच्या मनामध्ये जेव्हा शंका आली की आतापर्यंत ज्यांना दान दिले ते तसे व्यक्तिमत्व फार वेगळं आहे आणि म्हणून देवाला त्यांनी प्रश्न विचारला की मी तुला दान देतोय, तुझ्या शिक्षणासाठी दान देतोय, पण तू काय शिक्षण घेणार आहे, तुझे विषय कसे असतील. त्यावेळेला थोडा लहान वयामध्ये असताना त्या साहेब गायकवाडांना म्हणतात, महाराज आपण मला दान द्या नाही तर देऊ नका, परंतु मी निर्णय घेतलेला आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे सामाजिक चटके भरलेले आहेत त्या सामाजिक विषमता पाहिलेल्या आहेत, या विषमता मला बदलायच्या आहेत, या देशामध्ये इतिहास मला घडवायचा आहे आणि म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की माझ्या जीवनामध्ये मी प्रथम संशोधन करेल, अभ्यास करेल. तो माझा विषय असेल समाजशास्त्र. लिहिताय का? लिहून घेतलं तर बरोबर. समाजशास्त्र, नंतर झालं अर्थशास्त्र आणि नंतर राज्यशास्त्र. साहेबराव गायकवाड म्हणतात, अरे देवा या विषयावर प्रवैयक्तिक राजा होणार आहे. तेव्हा देवा म्हणतो की मी माझ्या पोटपाणी भरण्यासाठी शिक्षण घेत नाहीये, मला माझा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षण घ्यायचं नाहीये, तर मला या समाजामध्ये या देशामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून त्या परिवर्तनासाठी मला समाजशास्त्राचं संशोधन करायचं आहे, अभ्यास करायचा नाही, संशोधन करायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने तो विषय निवडला आणि आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की बाबासाहेबांची समाज व्यवस्थेवर आधारलेली जे समाजशास्त्रावर आधारित असलेले अनेक ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलेले आहेत आणि समाजाचं परिवर्तन करण्याचं संशोधन बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलं. सयाजीराव गायकवाड पाहतच राहिले. त्यानंतर दुसरा विषय ज्यावेळेला सांगतात की अर्थशास्त्र. बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये आर्थिक व्यवस्था एवढी विषम आहे की ज्याच्या घरात घरचा जळत नाही एवढे संपत्ती आहे, पण आज या देशामध्ये आज असा माणूस जगतोय की त्याला उद्याची काय आहे, उद्याच्या उदरनिर्वाहाची त्याच्या पुढे चिंता आहे. आणि म्हणून मला हे संशोधन करायचं आहे. या देशातल्या प्रत्येक माणसाला राहायला घर, बसायला जागा आणि त्याला सुद्धा त्याच्या हातामध्ये 4 पैसे खेळले पाहिजे. यासाठी या देशाची अर्थव्यवस्था बदलता येते का हा पाहण्याचा मी प्रयत्न करणार आहे, याचा मी संशोधन करणार आहे. आणि हे बाबासाहेबांनी खरं करून दाखवलं. अमर्त्य सेन म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, अर्थशास्त्राचे कोण आहे, बाप आहे. स्पष्ट शब्द आहे. जागतिक लेवलचा अर्थतज्ञ. आणि हे दुर्दैवाने जे साहेबराव गायकवाडांना सांगलं ते खऱ्या कर्तृत्वामध्ये आणलं. वर्गणा केल्या बाबासाहेबांच्या, कोणत्याही वर्गणा ज्या घोषणा केल्या, जे पाऊल उचललं ते परिपूर्ण करण्याचं काम केलं. साहेबराव गायकवाडांना सांगलं या देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी मला संशोधन करावं लागेल. पुढच्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची काय केली, स्थापना केली. या देशामध्ये इन्कम टॅक्स नावाचा कायदा संविधानामध्ये लिहिला. या देशामध्ये कोणालाही अवास्तव संपत्ती सांभाळायची असेल तर त्याला इन्कम टॅक्सला काय जावं लागतं. आता चोऱ्या करतात ही भाषा वेगळी आहे, पण बाबासाहेबांची जी पावलं आहेत ती पावलं आहेत की सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये काय ठेवला पाहिजे,
पैसा खेळला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाला दान दिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्री आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पीएचडी आहेत, त्या पीएचडी सुद्धा त्या अर्थव्यवस्थेवर आहेत. एक नाही तर 2 पदव्या, 2 पीएचडी बाबासाहेबांनी अर्थव्यवस्थेवर लिहिलेल्या आहेत. हे आपण जाणलं पाहिजे. बाबासाहेब फक्त दलितांचा राजा नाही, या जगाचा उद्धार करताय. ही अर्थव्यवस्था कोणासाठी कुणी करायची होती? आपल्या जातीसाठीच करायची होती का? सर्व समाजासाठी. आज बाबासाहेबाला आम्ही कोंडून ठेवलेलं आहे. आज बाबासाहेब आम्ही सवर्णांच्या पुढे जाऊन सांगत नाही. आणि सवर्णांचा समज आलाय की बाबासाहेब आंबेडकर आमच्या धर्मावर आलेलं काय आहे, संकट आहे. आणि त्या दृष्टीने बाबासाहेबांकडे पूर्ण पाहण्याची नजर होत नाही. आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून बाबासाहेब समाजाच्या पुढे देत असताना ही खुली अवस्था बाबासाहेबांनी जी खुली अवस्था केली, जमिनीचं राष्ट्रीयकरण केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, हा उद्देश केवळ एका जातीसाठी नव्हता, तर सर्व समाजासाठी होता. आणि त्या साहेबरावांकडे राहिलं. याच्यासाठी मला अर्थशास्त्राचं संशोधन करायचंय, अभ्यास नाही. काय करायचं आहे? संशोधन करायचं आहे. आणि अभ्यास आणि संशोधन याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. अभ्यासाला रिसर्च, संशोधनाला रिसर्च म्हणतात. काय म्हणतात? रिसर्च म्हणतात. आणि हा रिसर्च आहे बाबासाहेबांचा, हे संशोधन आहे. त्या पद्धतीने आणि 3ऱ्या वेळेला मग नंतर बाबासाहेब म्हणतात की मला या ठिकाणी या 2 गोष्टी देशामध्ये आली, देशाची समाज व्यवस्था बदलली, देशाची समानता आली, समाज व्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था बदलली. मग मी माझ्या समाजाला कुठे घेऊन जाईल? राजकारणाकडे घेऊन जाईल. कुणाकडे? आणि मला या देशामध्ये राजकारण कोणतं हवं? कोणतं हवं होतं बाबासाहेबांना राजकारण? खासदारकीचं, आमदारकीचं, पंतप्रधानाचं? बाबासाहेबाला या देशामध्ये राजकारण हवं होतं, नीतीचं राजकारण. घ्यावी बाबासाहेबांना नीतीचं राजकारण हवं होतं. आणि बाबासाहेबांनी नीती कोणाकडून घेतली? बाबासाहेबांनी नीती कोणाकडून घेतली? भगवान बुद्धाच्या विचारातून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने तिने विषयाचं विश्लेषण झाल्यानंतर त्याच सयाजीराव गायकवाडांना ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला जातात आणि त्या गोलमेज परिषदेला सयाजीराव गायकवाड आहेत. आणि ज्या वेळेला सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांच्या त्या व्हायसरायच्या समोर जे भाषण ऐकलं, त्यामुळे सयाजीराव गायकवाड थक्क झाले. त्यांना समाधान वाटलं की मी जे दान दिलं ते दान काय झालं, आज उपयोगाला आलं. संध्याकाळच्या वेळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी आपल्या सेवकाला सांगितलं की आंबेडकरांना या ठिकाणी निमंत्रित करा. आणि मग बाबासाहेबांना निमंत्रण आलं की सयाजीराव गायकवाडांनी गेस्ट हाऊसला बोलायला भेटायला बोलवलंय. बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाडाला भेटायला जातात. आणि सयाजी गायकवाड दानशूर महापुरुष, त्यावेळेचा तो दानशूर असलेला या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना गळ्याला मिठी मारतो आणि सांगतो आज मी धन्य झालो. आतापर्यंत मी अनेकांना दान दिलेलं आहे, अनेकांना मदत केलेल्या आहेत, पण तुम्हाला जे दान दिलं ते दान आज माझं काय लागलं? सत्पात्री लागलं. काय लागलं? सत्पात्री लागलं. ही बाबासाहेबांच्या जीवनाचं खरं दर्शन असेल तर कोणाला झालं? सयाजीराव घेता का लिहून नावं? ही निदान नावं तर लिहून घ्या. सयाजीराव गायकवाडाला दर्शन झालं. आणि ते दर्शन प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवलेलं दर्शन आहे, बाबासाहेबांचं दर्शन आहे. आणि म्हणून सयाजीराव गायकवाडांना दर्शन झाल्यानंतर बाबासाहेबांचा जो करार ठरलेला होता आणि त्या करारामध्ये बीएची परीक्षा पास झाल्यानंतर बडोले सरकारमध्ये नोकरी करायची, त्याच्याकडे मी जास्त वेळ देणार, कारण ते तुम्ही सगळ्या गाण्यातून ह्याच्यातून ऐकलेलं आहे. पण त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांना दिलेलं वचन परिपूर्ण करण्यासाठी जरी गेले तर त्या ठिकाणी त्यांना समाज व्यवस्थेचे चटके भोगावा लागले. 2 फेब्रुवारी 1913 बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन झालं आणि बाबासाहेब आंबेडकर बडोद्यावरून घरी आले, मुंबईला आले. ते परत काय बडोदे सरकारकडे गेलेले नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की बडोदे सरकारमध्ये जरी सयाजीराव मध्ये मिळाली असली पण बाबासाहेबांना छळण्याचं काम केलंय. बाबासाहेबांनी त्याचं काही महत्व मानलेलं नाही. फक्त त्यांना वचन दिलेलं होतं, ते वचन पूर्तता करता आले नाही. कारण त्या देशातली त्या ठिकाणची समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेमध्ये 2 फेब्रुवारी 1913
वडिलांना निरोप दिला, वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये 1960ला बाबासाहेबांचं लग्न झालेलं आहे. लग्न झालं 1960ला रमाईच्या बरोबर लग्न झालेलं आहे. रमाई आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तिकडे मी जास्त जाणार नाही. परंतु 12 डिसेंबर 1912ला बाबासाहेब आंबेडकरांना बीएची परीक्षा बाबासाहेब 1912लाच बाबासाहेब आंबेडकर बीएची परीक्षा पास झाले आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. जुने आनंद रामजी बाबा हयात होते. रामजी बाबांनी या बाळाचं नाव ठेवताना यशवंत ठेवलं आणि रमाईने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यशवंत हे नाव निश्चित केलं होतं. रमाईने का निश्चित केलं होतं? कारण रमाईने क्रांतिबाद ज्योतिबाचं चरित्र वाचलेलं होतं आणि क्रांतिबाद ज्योतिबांना मुलगा झालेलं नाही. त्यांनी दत्तक घेतलेल्या पुत्राचं नाव काय ठेवलेलं होतं आणि तो जो इतिहास आहे, क्रांतिबाद ज्योतिबाचा इतिहास आहे, तोच इतिहास माझा धुळा चालवणार आहे. त्या इतिहासावर तुम्हाला देणारा माझा धुळा चालवणार आहे. हे रामजी बाबाला दर्शन झालेलं आहे की जो भगवान बुद्धाचा वारसा आहे, क्रांतिबाद ज्योतिबाचा वारसा आहे, हा वारसा चालवणारा माझा धुळा आहे आणि म्हणून त्यांनी नाव त्या बाळाचं यशवंत ठेवलं. 15 जुलै 1913 बाबासाहेबांनी पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडच्या बोटीमध्ये काय ठेवलं? पाय ठेवलं. 15 फेब्रुवारीला घराची परिस्थिती काय आहे? घरामध्ये मुलगा जन्माला आलाय, 7 महिन्याचा आहे आणि मुलाची अवस्था कशी आहे? कशी नाजूक म्हणजे काय होतं? मुलाचं अपंगत्व होतं, संधिवात होता, मुलाला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. एवढ्या अवस्थेमध्ये हा गाव पुरुष मुलाला आपल्या पत्नीजवळ ठेवून उन्हाच्या 15 जुलै 1913ला परदेशात गेलं. पुढच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना आपल्या कुटुंबाकडे खऱ्या अर्थाने दर्शन देता आलं नाही, कुटुंबाला मदत पाहिजे तेवढी करता आली नाही. आणि म्हणून मी माझ्या व्याख्यानामध्ये मुद्दाम उल्लेख करतोय की बाबासाहेबांचा तो काय आहे? गृहत्याग आहे. काय आहे? गृहत्याग आहे. 1913 पासून 1956 पर्यंत कुटुंबाकडे बाबासाहेबांना पाहायला मिळालं. 4 मुलं मातीत गेली. सोन्यासांचं पतीचं निधन झालं तरी बाबासाहेबांना देता आलं नाही. हा त्यागी महामानव आहे. त्याने तो गृहत्याग केलेला आहे आणि तो गृहत्याग तुमच्या माझ्यासाठी आणि देशाला या जगाला इतिहास घडवण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेलं ते आहे. आणि म्हणून 2000 बाबासाहेब आंबेडकर पुन्हा इंग्लंडमध्ये जातात. इंग्लंडमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. 4 वर्षानंतर जी शिष्यवृत्ती आहे ती संपलेली आहे आणि ती शिष्यवृत्ती संपल्यामुळे ते परत भारतामध्ये येतात. भारतात आल्यानंतर काहीतरी रीतिनीती केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे. कशासाठी? कुटुंबासाठी नाही. परदेशात शिक्षण घेऊन आलेला बॅरिस्टर असलेला माणूस या ठिकाणी नोकरी करतोय. तो केवळ आणि केवळ कशासाठी? पुढच्या शिक्षणाला पैसे मिळाले. खरं म्हणजे रमाईला आनंद झाला होता. पहिला पगार आला आणि त्यावेळेला सुट्टे पैसे होते. त्या सुट्टीच्या गोष्टीला रमाईच्या पुन्हा रमाई बावरल्या ती एवढे पैसे आता आपल्या पाठीमागची ठिकाणी गेली. हे रमाईला वाटलं, पण ते घरच होते वेगळं. अनेक प्रसंग रमाईच्या जीवन चरित्रामध्ये मी जरूर सांगेन, कारण 27 तारखेला मी रमाई सांगणार आहे. तेव्हा सांगेन. आणि मग या परिस्थितीमध्ये जो पैसा गोळा झाला तो पैसा गोळा करून पुढचं शिक्षण होतं. या ठिकाणी श्रीनाथ कॉलेजमध्ये बाबासाहेबांना नोकरी मिळाली, प्राध्यापकाची नोकरी मिळाली. अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्यांची नियुक्ती तिथं करण्यात आली. पण बाबासाहेब महार जातीचे आहेत म्हणून बाबासाहेबांच्या वर्गामध्ये विद्यार्थी बसले नाहीत. तो जीवन नावाचा एक विद्यार्थी आहे पारसी, तो विद्यार्थी बसला असायचा. पण बाबासाहेबांना हे नियमितपणे काय करायचं होतं? सहन करायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी कसे बसत त्या ठिकाणी 1920 सालापर्यंत जी कमाई झाली ती कमाई एकत्र केली. रमाईला सांगितलं की माझं शिक्षण संपलेलं नाही, मला पुढच्या शिक्षणासाठी परत बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
काल्याच्या पिठीला सुद्धा सांभाळून वापरावा लागेल. एका दिवसाला काल्याच्या पिठीचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण मला हा माझा दिव्य यज्ञ आहे. हा यज्ञ मला पूर्ण करायचा आहे. हे माझ्या मनामध्ये घेतलेलं आहे, ते पूर्ण करायचं आहे. आणि तेव्हापासून रमाईने काटकसरीला काय केले, सुरुवात केली. आणि पती परदेशात असताना त्या पद्धतीने जायला 1920 ला बाबासाहेब आंबेडकर पुन्हा परदेशामध्ये जातात. पण तत्पूर्वी या देशामध्ये इतिहास घडला. 1920 पर्यंत या देशात इतिहास घडला. एका बाजूला काँग्रेसचं राजकारण चाललेलं होतं, एका बाजूला समाजसेवकांची रांग लागलेली होती, जो तो आपापल्या परीने समाजसेवा करत होता. आणि अशाच वेळेला कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज दानशूर आहेत, समाज व्यवस्थेमध्ये नंबर 1 आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आंबेडकर नावाचा व्यक्ती आज या ठिकाणी मी जे कार्य करतोय ते कार्य पुढे घेणारा भारतामध्ये एकच माणूस आहे, त्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग त्याने परिषद भरवलेली होती 22-23 मार्च 1920 ला. आणि त्या परिषदेला बाबासाहेबांना त्यांनी निमंत्रित केलं. बाबासाहेबांना निमंत्रित केलं. बाबासाहेबांनी निमंत्रण केल्यानंतर बाबासाहेबांनी निमंत्रण स्वीकारलं. निमंत्रण स्वीकारलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या जनतेला बाबासाहेबांनी भाषण केलं, समाज व्यवस्थेचं भाषण केलं. आणि त्या भाषणामुळे शाहू महाराज प्रभावित झाले. तो लाल रंगाचा जो फेटा आहे, तो फेटा बाबासाहेबांना स्वागतासाठी दिला. बाबासाहेबांना स्वागतासाठी दिला. कोल्हापूरला आले फेटे म्हणून स्वागत केलं जातं. बाबासाहेबांना तो फेटा दान केला. आणि बाबासाहेबांच्या विषयी बोलताना शाहू महाराजांनी सांगितलं जनतेला, मी जे आतापर्यंत समाज व्यवस्थेचं कार्य केलेलं आहे, या कार्याचा कळस लावणारा तुमचा नेता तुम्हाला, तुमच्या नेत्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. विश्वास कोणाचा नाही साहेब, शाहू महाराजांचा मिळाला की जे बाळा हात बांधून उभं राहू नका, ओ दादा तसंच असलं बसा, नाही तर उभं राहू का, दान सुरुवात करता. आशीर्वाद मिळाला, प्रेरणा मिळाली. आणि मग त्यांच्या वचनाला मला लागलं पाहिजे. त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवलेला आहे. या देशामध्ये समाज व्यवस्था बदलण्यासाठी शाहू महाराजांनी जी मदत केलेली आहे, त्या मदतीचं मला काय करावं लागेल, चीज करावं लागेल. हे भीमरावने आपल्या मनाशी मानलं. शाहू महाराजांनी एवढंच केलं नाही तर 31 जानेवारी 1920 ला बाबासाहेबांची चळवळ गतिमान व्हावी म्हणून मुख नायकला काय केलं, दान दिलं. आपण हे सगळं ऐकलंय, पण त्याच्याची आपल्याला याद झाली नाही कोणत्या प्रसंगाला कोणी काय दिलंय. आणि म्हणून या ठिकाणी रामजी शाहू महाराजांनी त्यांना मुकनायक दिलं. मुकनायक जास्त वेळ चालला नाही, पण त्या मुकनायकला मदत केली आणि बाबासाहेबाला प्रेरणा मिळाली. बाबासाहेबांनी तो फेटा विसरलेले होते. आता त्या फेट्याचं वर्णन आपण रमाई स्त्री वगैरे वगैरे सांगता, त्याहीपेक्षा प्रसंग त्या फेटेला तो फेटा विसरला. साईजीराव काय तर शाहू महाराजांच्या लक्षात आलं की फेटा विसरलाय. ते संधीची वाट पाहत होते. तो फेटा गुंडाळला, स्वतःची गाडी काढली आणि मुंबईला निघून आले. दामोदर हाल जो आत्ताचा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचं कार्यालय होतं. त्या कार्यालयात येऊन उभे राहिले. बाबासाहेबांना खबर मिळाली की या ठिकाणी शाहू महाराज आलेले आहे. बाबासाहेब जिन्यावरून खाली तरतर उतरले आणि महाराजांना समोर जाऊन म्हणाले, महाराज, एका संस्थानिकाचे तुम्ही राजा आहात आणि तुम्ही माझ्या दारामध्ये का आलात? मला तिथे पाठवत होता, मी त्या ठिकाणी आलो असतो. शाहू महाराज म्हणाले, नाही, मी एका संस्थानिकाचा राजा आहे, पण तुम्ही या विश्वामध्ये ज्ञानाचे राजा आहात. काय आहात? ज्ञानाचे राजा आहात तुम्ही. मी एक संस्थानिकाचा राजा या ज्ञानाच्या प्रज्ञा सूर्याला भेटायला आलेलो आहे. त्यामुळे ते काढू नका. या फेट्याचं महत्व असं आहे. पुढे तो फेटा रमाई नेसली वगैरे ती भाषा माझ्या भाषणामध्ये कमी आहे, पण ही परिस्थिती आहे. महापुरुषांना प्रेरणेवरच महापुरुष घडत असतात. म्हणजे दुसरं दर्शन कोणाला झाले
शाहू महाराजांना झाले. माझा विषय आहे बाबासाहेबांचं दर्शन. दुसरं दर्शन कोणाला आले? शाहू महाराजांना. मी लांबत नाही कारण मला कटोती घ्यावी लागेल कारण मी बोलत